खाली जो व्हिडिओ बघायला लागला आहे तो आश्चर्यकारक व्हिडिओ आहे, कारण हा संप टँक म्हणून आहे पाणी पुरवठ्याचा शेतीच्या. वैभव पाणी पुरवठा योजनेअंतर्गत हा बांधलेला टँक 10 ते 12 वर्ष झालं लिकेज आहे आणि ते लिकेज काढावं म्हणून प्रवीण पाटील हे प्रयत्नशील आहे. पण अधिकारी इतक्या गेंड्याच्या कातडीचे आहेत की त्यांनी आजपर्यंत ते रिपेरी केलं नाही. परिणाम हे जो काय खाली भाताची शेती किंवा गहूची शेती दिसते याच्यामध्ये ते पाणी कायम चाललंय, त्या शेतकऱ्याचं नुकसान होतंय. अरे मी म्हणतो या अधिकाऱ्यांनी राजीनामा देऊन घरला का जाऊ नये? तुमचं काय काम आहे येतो? तुम्हाला का मी पोसायचं? तुमची अवकात आहे का? तुमची अवकात नाही तर तुम्ही जावा ना घरी. अरे नोकऱ्या मिळेना तर राहावा लागलेत लोक नको तिथं. तुम्हाला देवानं दिलंय, खाता येणं झालंय. हे प्रवीण पाटील माणूस एवढं प्रयत्न करतंय आणि तुम्ही त्याला वाटाण्याची अक्षता देता म्हणून तुमची आबरू काढावीशी वाटते. जर का तुम्ही 8 दिवसाच्या आत या चेंबरला रिपेरी नाही केलं आणि ही गळती नाही थांबवली तर मी अधिकाऱ्यांचं नाव घेऊन तुमची फोटोग्राफी सगळी जाहीर करीन की तुम्ही बिन अवकातीचे आहात, लायक नाही. या शब्दात सांगतोय, लायक नाही म्हणून फोटो छापायची वेळ आणू नका. एवढं मी रोज एक नवीन विषयाकडं हात जोडून विनंती करतोय. धन्यवाद.